माझा काय दोष? मला असं वाऱ्यावर का टाकलं? मी कोणाचं काय बिघडवलं होतं? मला पावसात आई सोडून गेली. माझं रडणं लोकांना ऐकू गेलं. माझ्या समोर एक मोठा प्रश्न आहे. सर्व जग माझ्यासोबत असेल पण माझी आई माझ्यासोबत नाही. माझं दुःख कोणाला कळणार? होय, मी बाळ बोलतेय. सकाळी सकाळी पावसाची रिपरिप चालू असताना सरहद्दीच्या ठिकाणी पनवेल येथील तक्का इथे मला बास्केटमध्ये गुंडाळून आई ठेवून गेली. मी नवजात पालक असल्याने माझ्या रडण्याचा आवाज चोहीकडे पसरला. एक मुलगी म्हणून मला असं टाकून देण्यात आलं का? जगाची मी आई, पण माझ्यावर का केवढा प्रसंग? माझी आर्त हाक ऐकून सर्वत्र संताप पसरला. लोकांची मनं पिळवटून गेली. पनवेल हादरलं. माझी हृदय पिळवटून टाकणारी ही कहाणी ऐकून अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं. पनवेल शहरात एका नुकत्याच जन्मलेल्या एका अर्भकाला बास्केटमध्ये ठेवून एक महिला निघून गेली आणि पनवेल शहर हादरून गेलं. पनवेलच्या उपरुग्णालयात या बाळाची शुश्रूषा केली जाते. त्या बाळाच्या आईने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. मी या बाळासाठी मानसिक व आर्थिक दृष्ट्या काही करू शकत नाही. मी तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती करते, मी आई म्हणून मला माफ करा. दरम्यान सदर महिलेविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.